श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आपली सध्या सप्ताह कालावधी चालू असल्यामुळे थोडी धावपळ चालली आहे, तर समजून घ्या. आणि व्हिडिओ आपले जे आहेत, कारण अक्षय तृतीया पण येत आहे 10 तारखेला, ते आपले व्यवस्थित पूजेचे व्हिडिओ किंवा आपल्याला आवश्यक गोष्टी काय आहेत, मुहूर्त काय, सगळ्या गोष्टी मी शेअर करायचा नक्कीच एक प्रयत्न करेन. तर आपला आजचा विषय होणार आहे की अक्षय तृतीया आहे त्या दिवशी आपण काय काय खरेदी करू शकतो किंवा कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. अगदी 10 रुपयाची गोष्ट आहे, ती तुम्ही खरेदी केली ना तरी पण सोन्याच्या पटीने तिचं मोल आहे. तर अक्षय तृतीया जी आहे ती 10 मेला आहे ह्या वर्षी आलेली. अक्षय तृतीयाचा मुहूर्त जो आहे तो मी तुम्हाला सांगेल आता. यंदा ह्या वर्षी अक्षय तृतीया जी आहे, वैशाख शुक्ल तृतीया जी असते तिथी, तिलाच अक्षय तृतीया बोललं जातं. 10 मे शुक्रवारी पहाटे 4:17 सुरू होणार आहे तृतीया जी तिथी आहे ती, आणि शनिवारी मध्यरात्री 2:50 संपणार आहे. म्हणजेच अक्षय तृतीया ही 10 मे 2024 या रोजी आपल्याला साजरी करायचं आहे. तर 10 मेच्या दिवशी याचा मुहूर्त जो असतो, शुभ मुहूर्त त्या दिवशी कोणता आहे ते पण मी तुम्हाला सांगते, नंतर पुढे माहिती सांगते. तर आपला शुभ मुहूर्त जो आहे अक्षय तृतीयेचा सकाळी 5:33 पासून ते दुपारी 12:18 हा शुभ मुहूर्त आहे. यावेळेत तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सांगेल पूजा करू शकतात किंवा तुम्हाला वस्तू खरेदी करायची असेल तर या कालावधीमध्ये, म्हणजे हा शुभ मुहूर्त मानला जातो, या कालावधीमध्ये तुम्ही करू शकतात वस्तू खरेदी करण्यासाठी. तर अख्खा दिवस, पूर्ण दिवस जो असतो किंवा सेवेसाठी, म्हणजे मुहूर्त न बघता किंवा काहीही न बघता आपण या दिवशी काही खरेदी करू शकतो. सेवेला पण पूर्ण दिवस शुभ मानला जातो, कारण 4.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त जो असतो तो अक्षय तृतीयाचा असतो. त्या दिवशी कुठल्याही तुम्ही म्हणजे सेवा देखील करू शकतात आणि खरेदी देखील करू शकतात. तर घरापासून, गाडीपासून, सोनंपासून, चांदी, हिरे, मोती काय खरेदी करायचं ते करू शकतात. मुहूर्त न बघता तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकतात. कारण अक्षय म्हणजे काय? अक्षय पटीने, म्हणजे तुमच्याकडे कधीही न संपणारं जी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहेत. अक्षय म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की कधीही न संपणारं. तुम्ही कुठलीही वस्तू घेतली त्याला खूप महत्त्व आहे. त्या दिवशी ते कितीतरी पटीने वाढत जात असतं. म्हणून तुम्हाला सांगेल की सोनं जे आहे, सोनं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सोनं जे असतं त्याच्यात आपण लक्ष्मीचं रूप मानत असतो. सोनं असो, चांदी असो, हिरा, जे काही असेल ते. पण आपल्याकडनं समजा आता परिस्थिती नाही आहे, हिरा वगैरे, मोती वगैरे हे नाही घेतलं जात, पण 1-2 मणी का असतात ना, सोन्याचे मणी असतात बघा, ते जरी तुम्ही खरेदी केले ना 200-300 रुपयाला येऊन जातील तुम्हाला मणी. सोनं हे म्हणजे खरेदी करायची आहे आपण, एवढं सांगेल. तर नक्कीच सांगेल तुम्हाला, नक्कीच खरेदी करा. ह्या मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचं म्हणून सांगेल, थोडं का असेना नक्की खरेदी करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल, नाहीच तुम्हाला सोनं खरेदी करायला जमलं, आता समजा तुमचं नाहीच बजेट आहे किंवा नाहीच जमलं, दुकानात जायला जमलं नाही, काहीतरी अडथळा आला, तर मग ताई काय करू शकतो? तर तुम्हाला सांगू का, आपल्या घरातील, आता आपल्या घरात जे सोनं किंवा सार बोलला जातो तो काय असतो? मेन म्हणजे आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघरातलं जे सोनं असतं ते कशात दडलेलं आहे? तर मिठामध्ये. जे खडा मीठ असायचं बघा, आधी लोक वापरायचे खूप. तर खडा मीठ जर तुम्हाला भेटलं बाजारात, बघा तुम्ही नक्कीच मिळून जाईल तुम्हाला. तर तुम्हाला म्हणजे मिठाची पुडी नाही आणायची किंवा लाल सेंद्र मीठ नाही आणायचे, खडे मीठ जे बोलते मी तुम्हाला, खडे मीठच तुम्हाला आणायचं आहे. 10-20 रुपयाचं आणलं तरी इनफ आहे. 10-20 रुपयाचं त्या दिवशी तुम्ही जो शुभ मुहूर्त सांगितला त्या मुहूर्ताच्या वेळी तुम्हाला खडा मीठ हे खरेदी करून आणायचं आहे. कारण सोन्याच्या पटीनेच खडा मिठाला महत्त्व दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त जे अन्न आपण ग्रहण करत असतो, ठीक आहे, अन्नपूर्णा माता जी आपल्या किचनमध्ये असते, तर मिठाशिवाय ती पूर्ण होत नाही भोजन जे बनत असतं ते. म्हणून ते आपल्या अन्न जी शिस्त त्याच्यातलं सोनं मानलं जातं, तो एक सार मानला जातो. म्हणून तुम्हाला सांगेल मीठ हे आवश्यक आहे. नाही तुम्हाला जमलं, 10-20 रुपयाचं खडा मीठच आणायचं आहे. तुम्हाला मिळेल, नक्कीच मिळेल असं बोलू नका. आता ताई नाही मिळालं तर मग मिठाची पिशवी आणली तरी चालेल, पण तुम्हाला सगळ्यात आधी मी खडा मीठच सांगेल. 99% खडा मीठच तुम्हाला आणायचं आहे, ठीक आहे.
तर 10-20 रुपयाचं आणलं तरी इनफ आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा काही काही गोष्टी अशा असतात आपल्या घरामध्ये की ते आपल्याला आणायचं आहे. सत्यनारायण भगवानांचा फोटो, जर तुमच्या घरात सत्यनारायण भगवानांचा फोटो नसेल तर तुम्हाला सांगेल तो फोटो नक्कीच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही खरेदी करायची आहे. लक्ष्मी नारायणाचा फोटो तुमच्या घरात नसेल तो देखील तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकतात. पण तुम्हाला सांगेल सत्यनारायण भगवानचा फोटो तुम्ही त्या दिवशी खरेदी करा. आणि पौर्णिमा जी असते पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजा करा. नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळत असतात, फायदा होईल या गोष्टीचा. म्हणून सांगेल दर पौर्णिमेला संकल्पयुक्त 12 पौर्णिमा करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण तुम्हाला सांगेल अक्षय तृतीयाला सत्यनारायण भगवानांचा फोटो देखील आवश्यक आणा ज्यांच्या घरी नसेल, किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो तुम्ही आणू शकतात. आता त्याच्यानंतर सांगेल की कासव आणि शंख, दशावती शंख असू द्या किंवा जो आपला साधा शंख, देवघरात तुमचे शंख नसेल तर तुम्ही शंख देखील आणू शकतात. शंख आणि कासव हे सोबतच आणतात. स्टँड असतं, कासवाचं स्टँडच आपल्याला याला लागत असतं शंखाला, हे लक्षात घ्या. कासव जे असतं का वापरलं जातं आपल्या देवघरामध्ये, तर कासव हे जे विष्णू भगवान आहे त्यांचा कूर्म अवतार जो असतो, सागर मंथन जे होतं समुद्र मंथन तेव्हा अवतार धारण केलेला होता. कोणी, तर आपल्या विष्णू भगवानांनी कासवाचा अवतार धारण केलेला होता, म्हणून त्यांचं खूप महत्त्व आहे. आणि बघा आपल्या विष्णू भगवानांच्या हातात नेहमी सतत काय असतं, शंख नेहमी असतो, म्हणून शंख पाहिजे. शंख हा माता लक्ष्मी यांचा भाऊ देखील मानला जातो. ती कथा खूप सुंदर आहे, नंतर सांगेल मी तुम्हाला, पण थोडी माहिती सांगते याच्यात. तर ते असणं आपल्या देवघरात असणं खूप आवश्यक असतं. आणि आपल्या घरामध्ये कासव जर असलं तर त्यांचं जे आयुष्य असतं ते देखील खूप पटीने असतं. तर आता तेवढं तर आयुष्य नाही, पण असं बोललं जातं की आपल्या घरातील व्यक्तींचं आयुष्य देखील वाढत असतं. तर तुम्ही दशावती शंख आणि कासव आणू शकतात. तसंच आपण गजलक्ष्मी असतात, गजलक्ष्मी देखील खरेदी करू शकतात. ज्यांच्या घरात नसेल, लक्ष्मी मातेचा अवतार आहे तर गजलक्ष्मी तुम्ही आणू शकतात. आपलं छोटंसं बघा लक्ष्मीचे पावलं जे असतात ते उंबरठ्याला आपण चिपकवत असतो, ते देखील चांदीचे पावलं छोटे छोटे येतात अगदी, तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात अक्षय तृतीयाच्या दिवशी. कारण बोललं जातं लक्ष्मी माता जी असते ती आपल्या घरात चांदीच्या पावलांनी येत असते, अशी म्हण आहे बघा. म्हणून तुम्हाला सांगेल की जर घेता आले, तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच घ्या, किंवा नाही परिस्थिती तुम्हाला सांगेल तांब्याचे असतात, तांब्याचे घेतले तुम्ही तरीही चालेल, ते तुम्ही चिपकवले तरी चालेल उंबरठ्याला. पण तुम्हाला सांगेल प्लास्टिकचे जे पावलं असतात ते चिपकवू नका, तुम्ही लावूच नका. त्यापेक्षा बोटाने तुम्ही रांगोळी काढून घ्या कुंकवाने, किंवा मग आपली रांगोळीचे सफेद रांगोळीने जरी त्या दिवशी काढले तरीही चालेल. पण खरेदी म्हणून करायचं असेल तर तुम्ही तांब्याचे, पंचधातूचे किंवा चांदीचे तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात. लक्ष्मीचे पावलं जे असतात ते, ठीक आहे. तर या गोष्टी आपण करू शकतो. आणि तसंच मी तुम्हाला कासवाचं आणि शंखाचं मगाशी सांगितलं, तर तुम्हाला सांगेल की आपल्या देवघरामध्ये तर आपण कासव नसेल तुमच्या देवघरामध्ये तर कासव देखील आणू शकतो. पाणी ठेवून कासव ठेवतो ते वेगळं असतं. आणि जर ज्या कासवाच्या खाली मंत्र असतात ते कासव पाण्यात ठेवत नाही. कासव आपल्याला तांदूळमध्ये ठेवायचे, डिशमध्ये तांदूळ ठेवायचे आणि नंतर कासव ठेवायचे. आणि जर प्लेन असेल कासवाच्या खालचा भाग, पोट जे असतं खालून प्लेन असेल, मंत्र नसतील तिथे दिलेले, तर आपण ते पाण्यात ठेवू शकतो. ते देखील आपण खरेदी करू शकतो. नंतर सांगेल तुमच्या घरात जर कवड्या नसतील, 7 कवड्या मंत्रून ठेवलेल्या नसतील तर कवड्या देखील तुम्ही आणू शकतात. पिवळ्या कवड्या मंत्रून ठेवण्यासाठी देवघरामध्ये, त्याची माहिती आपल्या चॅनलवरती असेल. कवड्या मंत्रून कशा ठेवायच्या, मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे ते तुम्ही बघू शकतात. तर या प्रकारे आपण ह्या वस्तू आणू शकतात. तर जे खरेदी करायचं त्या दिवशी मुहूर्त तुम्हाला सांगितलेला आहे मी. मुहूर्त आहे सकाळी 5:33 तर दुपारी 12:18 या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. आणि नाहीच जमलं या मुहूर्तामध्ये तर दिवसभरामध्ये आपला, मी काय बोलली, 4.5 मुहूर्तापैकी हा शुभ मुहूर्त मानला जातो, अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणून तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. मनात काही शंका आणू नका. ह्या वेळेत नाही साध्य झालं तर नंतर पण आपण आणलं तरीही चालेल. तर चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ.